नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मेनवली या गावामध्ये. मेनवली हे गाव साधारणतः 4,500 लोकसंख्येचं असणारं गाव आणि याच गावामध्ये डोंगराळ भागामध्ये तुम्ही बघू शकता हा डोंगराळ भाग आणि या डोंगराळ भागामध्ये एका प्रगतशील शेतकऱ्यानं मलबेरी फळांचा म्हणजे तुतीच्या फळांचा एक नवीन प्रयोग करत शेतकऱ्यांना एक शेतीमधले एक प्रगतशील शेतकरी म्हणून एक नवीन वाट शोधली आहे किंवा नवीन वाट दाखवलेली आहे. तर या दादांच्याकडून आज आपण या शेतीची या प्रयोगाची संकल्पना त्यांना कशी सुचली आणि त्यांनी ती यशस्वी कशी करून दाखवली याबद्दलचीच माहिती त्यांच्याकडून सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत काय माहिती पोहोचवता येते. चला तर नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदा तर तुमचा परिचय प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी सुरेंद्र बाजीराव चौधरी, मेनवली. मी मेनवलीचा ग्रामस्थ आहे. तर दादा पहिला तर प्रश्न तुम्हाला असा आहे की हा डोंगराळ भाग आहे, सहसा मलबेरी किंवा तुती फळांची लागवड किंवा तुती फळांचा प्रयोग करायचं धाडस सहसा कोणी करत नाही. मग तुम्ही हा प्रयोग केला किंवा ही शेती करण्याचं जे धाडस केलं त्याचा सुरुवात कशी झाली? काय आम्ही दुबईला होतो सुरुवातीला. आम्ही भाऊ दोघंही दुबईत होतो. दुबईत असताना आमचा एक मित्र आम्हाला नेपाळचा भेटला. त्यांनी तिथं नेपाळमध्ये केलेली होती. तर त्यात अशी शेती केलेली होती. त्याच्या हेतून आम्हाला जराशी थोडीशी प्रेरणा मिळाली. मग आम्ही थोडासा अभ्यास केला, त्याला विचारणा केली. मग त्यानं आम्हाला तिकडून जरा थोडीशी रोपांसाठी माहिती दिली. मग इथून बारामतीमधून आम्ही जरा ही रोपं कलेक्ट केली. सुरुवातीला इथं पाण्याची सोय नव्हती. दिसतोय हा दादा डोंगरच आहे सगळ्यांना याच्यामुळे तुम्ही केलंय खरं. तर पाईपलाईन नव्हती, तर आम्ही टँकरनं पाणी घालतलं ह्या झाडांना सुरुवातीला 1 वर्षभर आणि ही झाडं जगवली. तर हे झाडं आमच्या आंब्याची ही बाग आहे खाली. त्यात आंब्याचं आम्हाला केशर आंबा आहे आमचा. तर सुरुवातीला आम्ही डोक्यानं आमची आई, वडील, भाऊ, वहिनी, आमची बायको आम्ही सर्वजण कॅनलवरून 1 किलोमीटरवरून एक हांडा आणून झाडांना पाणी घालून झाडं जगवलेली आहेत. पण आता पाण्याची सोय झालेली आहे, पाणी आलेलं आहे. इथं पाणी आता भरपूर आहे. एखादी वस्तू ग्राहकांच्या पर्यंत फळ जे पोहोचतं पण त्याच्या मागचं कष्ट त्या शेतकऱ्यालाच माहिती असते दादा. बरोबर तसंच तुम्ही सांगताय. हो. मग हा प्रयोग तर तुम्ही केलात. सुरुवातीला कोणकोणत्या अडचणी आल्या का? म्हणजे कशा पद्धतीच्या पाण्याची तुम्ही सांगितलं तशा आणखी? अडचणी ह्या येतातच. इथं आता वन्य प्राणी आहेत भरपूर, वानर आहेत, सायळे, बेकरे. ह्याची मुळी सुद्धा गोड लागते. होय. हे झाड फळ तर गोड आहे, तर ते सायळेंदर वगैरे प्राणी आहेत ना, त्याची मुळी आम्हाला कंप्लीट कंपाऊंड करायला लागले सगळं. शेताला मी सगळं बाहेरून कंपाऊंड केलेलं आहे. आणखी कुठली काळजी मग वन्यजीवांपासून म्हणजे हे ही पाखरं वगैरे येतात, ही येतात. तर एक बर्ड नेट टाकायचा मी प्रयोग केला होता, की ह्याच्यावर नेट टाकावी. पण ह्यात पाखरू शिरलं, वानर आत शिरली किंवा दुसरं आलं तर ती मरूनच जाणार. मला 1-2 जणांनी सांगितलं की पक्षी मरतात त्यात. त्यामुळे मी काही टाकलीच नाही. बर्ड नेट आणली होती. नुसतं आणलेलं फक्त केलं नाही नाही. केलं नाही. मग दुसरं काय केलं मग त्याचं? मग काय नाही, पक्षी खाऊन देतात. पक्षी तर उलट आम्ही आता रोटरीचे एक आमच्या अध्यक्ष आहेत. 1-2 वर्षापूर्वी त्या अध्यक्ष होत्या, स्वाती हिरकळ मॅडम. ते आले होते, तर त्यांनी बघितलं तर ते म्हणले, भाऊ तू असं करू नको, निसर्गावर सगळ्यांचा अधिकार आहे. त्यासाठी तू काही त्याला म्हणजे पाखरांना काही दुसरी काही करू नकोस, तुला भरभरून मिळेल. आणि खरोखरच मला इतकं भरभरून मिळालेलं आहे की उत्पन्न भरपूर मिळते. आता ही किती वर्षापासून तुमची शेती म्हणजे ही लावलं आता तुम्ही हे रोपण? लावलं करोनाच्या काळात लावली होती. एक 4-5 वर्ष होऊन गेली असतील लावलेली. म्हणजे तेव्हाची बाग आहे 5 2 वर्षांपूर्वी. वर्षात काय आलं नव्हतं उत्पन्न, पण 2 वर्षानंतर उत्पन्न चालू झालंय. सुरुवातीला रोप आणली तुम्ही म्हणताय. रोपं बारामतीतून आणली होती. एक 800 ते 900 रोपं आणली होती. कितीला एक रोप? ₹110 एक रोप पडलं होतं. आणि काय करावं लागलं सुरुवातीपासून? सुरुवातीला आम्हाला आहे ना 3 बाय 3 ची सरी टाकली होती. सरीतनं एक ही करून टाकलं. एक सरी मोडली. मग ते सरीनं भर पडली. एक सरी मोडली याचा अर्थ 6-6 फुटावर अंतर झालं. आता मला काय शेतीला बिंदी करायचं काय नाही. मी एक ट्रॅक्टर घेतलाय तो पॉवर विडर. तर त्या पॉवर विडरवर मला बिंदीचा सगळा खर्च वाचतो. मेहनतीचं. काय केलं मग सुरुवातीला रोपं लावताना खत कुठलं टाकलं काय त्याच्यामध्ये? नाही, ह्याला सगळं 100% ऑर्गॅनिक आहे. आपल्याला आहे ना कृषी खात्यामार्फत आम्हाला कृषी खात्यामार्फत भरपूर सहकार्य झालं. सुरुवातीला आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करत असाल तर आपल्याला त्यांनी सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रोत्साहित केलं. आपण ह्यांना थोडी सुद्धा रासायनिक खत कसलंच घालत नाही. केवळ फक्त जीवामृत, हे डिकम्पोज, ही सगळी मुरमाड माती होती. ती डिकम्पोज वगैरे टाकून आपण त्याला कम्प्लीट
चांगली माती बनवली. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये त्या पद्धतीने हा सगळं सेंद्रियच आहे. केमिकल युक्त अजिबात काही. केमिकल नाही, कसलंच केमिकल नाही. फळाला इतकी गोडी आहे आणि इतकं तेज आहे कारण दादा मार्केटमध्ये. आपण बघतो ना मार्केटमध्ये आता जे टवटवी दिसत ते घेताना पण नको वाटतं अरे हो. ह्याच्यामध्ये काही फवारलं असेल का असेल का काय नाही, असं. नाही ह्याला तुम्हाला कुठेही एक किडा जरी अख्ख्या क्षेत्रात आपल्याला दिसला हम्म. तरी दाखवा, कसली कीड नाही, काय नाही, काय नाही. सुरुवात तुम्ही केली त्याच्यामध्ये तुम्ही सांगता सेंद्रिय पद्धतीने तुम्ही शेती केली. सुरुवातीपासून याचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे खत तुम्ही सेंद्रिय वापरलं पण बाकीचं कसं नाही नाही, व्यवस्थापन. सुरुवातीला ऊस होता पहिल्या वर्षी, हा अगोदर ह्याच्या ह्याच्या अगोदर अगोदर ऊस होता. तर ऊसातला आम्ही 3-4 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं होतं. हम्म. मग त्याच्यानंतर थोडी राख आणि शेणखत. हम्म. सुरुवातीला पहिले 1-2 वर्ष आम्ही राख आणि शेणखतच टाकलं होतं. आम्हाला एक जणांनी सांगितलं की हम्म. सुरुवातीला तुम्ही राख टाका फक्त. हम्म. आम्हाला बी काय त्याचं एवढी काय बाकीचं बेसिक ही नव्हतं सुरुवात करत असताना. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावर कसलीच फवारणी वगैरे काही करत नाही, काय नाही, काय हम्म. नाही, काय नाही. आता ही परिस्थिती आहे झाडांची. दरवर्षी फक्त खडसणी करायला लागती, उंच वाढू नये म्हणून, कारण उंच वाढली तर तोडणार कशी? ओके म्हणजे छाटणी करायला छाटणी लागते करायलाच किती वेळा लागते. वर्षातून. वर्षातून एकदा दोनदा करतो, तसं काय नाही. आपल्याला वाटलं की बाबा आता उंच वाढतायत, छाटणी करायला पाहिजे, हम्म. छाटणी करतो. आता एवढं तुम्ही किती हे क्षेत्र हे आहे एवढं. 15 गुंठ, 15 ते 18 गुंठ असेल. 18 गुंठ्यामध्ये तुम्ही असं मजूर वगैरे लावता का ह्याच्यासाठी छाटणीला किंवा तुम्ही. तोडण्यासाठी लावतो मजूर, किंवा छाटणीसाठी असतात मजूर, पण बोलवावे लागतात. पण बिननीला वगैरे नाही, आम्ही स्वतःचा पॉवर विडर आहे. हम्म. त्यामुळे आतून अंतर्गत मशागत आम्ही आपल्या ह्यानंच करतो, तुम्ही स्वतःच करता. स्वतःच करतो. दुसरं एक दादा विचारायचं म्हणजे आता ही फळं आहेत तर ही पिकल्यानंतर ही राहू शकत नाही मग तुम्ही ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न करता. आम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर चालत चालत पोहोचवण्याचा, करूया. हा, लवकरात लवकर जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण की हे एकदा गळून पडलं की त्याचं हा पुन्हा हे हा होत हा हा नसेल. हा हा मग रोजच्या रोज तोडावं लागतं. हा रोज तोडावं लागतं. रोज सकाळ संध्याकाळ, उन्हाचं तोडत नाही आम्ही. हम्म. सकाळी आणि संध्याकाळी तोडतो. ते सकाळ संध्याकाळी तोडलं म्हणजे ते फळ हार्ड राहतं. आणि ग्राहकांच्या पर्यंत मग पोहोचवण्यासाठी सुरुवातीला काय अडचणी आल्या का किंवा आता येतात का तुम्हाला हे माल. सुरुवातीला अडचणी म्हणजे हा माल विकायचा कुठं, हा किंवा हे माल नवीनच असल्यामुळे माणसांना कसं खायचं किंवा काय माहिती. काहीच माहित नव्हतं. पण आता लोकांना त्याची चव कळली. लोक आपल्याहून इथे येतात, घेऊन जातात, ऑर्डर देतात किंवा सांगतात आम्हाला द्या. तर आम्हाला बिग बास्केटला बरंचसं मार्केट आहे मग तिथं तुम्ही ऑनलाईन. आम्ही नेऊन हे तिथून करता. नेऊन देतो. परत महाबळेश्वर पाचगणीचे बी काही ग्राहक येतात आमच्या इथं, मग इथून घेऊन इथे जातात. येऊन हा, तुमच्यापासून घेऊन जातात किंवा आपण द्यायचं. मग काही वेळेला आम्ही नेऊन देतो, काही वेळेला ते येतात, जसं आपल्या त्यांच्या ह्याच्यानुसार. कारण ती स्ट्रॉबेरी वगैरे न्यायला बी येतात, त्याच्याबरोबर हे बी नेतात. आता प्रत्येक पिकाला जसा हवामानाचा फटका बसतो तसं ह्या हा शेतीमध्ये काही बसतो, फटका बसणार कुठल्या ना. कशा प्रकारच्या हवामानाचा फटका. गाराचं गारा बसलं की पडला. आता परवा गारपीट झाली, बरंचसं नुकसान झालं आमचं. नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याला ही उघडी तिजोरी आहे. त्याच्यामुळे हा, काय नुकसान होतच. आता नुकसान जसं सांगताय तसं तुम्हाला ह्याच्यामधून प्रॉफिट किती होतं आता तुम्ही करताय किती वर्ष झाली हे आता लावून. लावून 5-7 वर्ष झाली, पण 4 वर्ष झालं माल चालू झाला. 4 वर्षापासून हो. मग तुम्हाला कसा वार्षिक तुम्हाला कसा प्रॉफिट होता तर दिवसाला तर 2 वेळा तुम्ही तोडता म्हणताय ही फळं तर कसं किलोनीचा दर कसा याचा. सरासरी 400 रुपये किलो जातो. सरासरी 400 रुपये किलोने जातो. 400 रुपये किलो, म्हणजे जास्तीत जास्त 600, 500-600 रुपये जसं हे गिरायक बेरीजचा असेल प्रकार आहे हा. त्याच्यामुळं हा 400 पासून पुढंच. हा, पुढं 400च्या आत नाही. मग किती तसं म्हणजे दिवसाला किती किलो तुमचं. मला सरासरी बघा, आता हा निसर्ग आहे, हे नैसर्गिकच फळ आहे तसं बघितलं तर. ते द्यायला लागलं की भरभरून बी देतं. पाखरं खातात, वानरं खातात, त्यातनं जे काय पादरात पडेल ते आपलं. तरी याच्यामध्ये किती तुम्ही सगळ्यात जास्त तुम्हाला असं वाटतं की ह्या वर्षामध्ये आम्ही याच्यातून जास्तीत जास्त नाही, आता profit. 2 वर्ष तर नवीनच होतं. हा. आता 2 वर्षात तर भर चालू झालाय. किती काम मिळाले तुम्हाला 2 वर्षात तसे बघितलं तर मागच्या बारीला 3 लाख रुपये झाले होते आमचे. मागच्या वर्षाला सीझनला, मागच्या एका सीझनमध्ये एका सीझन मध्ये 3 लाख. 3 लाख रुपये झाले होते. किती महिन्याचा सीझन हा असतो. हा महिना तसं 2 महिने सीझन चालतो. कुठल्या महिन्यामध्ये. दिपावळीत एक असतो आणि आता ह्याच्यात एक. म्हणजे ह्या 2 हा. सीझन मध्ये तुम्हाला 3 दसरा लाख. दिपावळीत मागच्या महिन्यात दसरा दिपावळीत 3-1 लाख रुपये झाले होते. ज्यावेळी सीझन नसतो त्यावेळी मग काळजी काय घ्यायला लागते का. हा, सीझन नसतो त्यावेळेला काळजी म्हणजे ह्याला पाणी देणं, झाडाची खडसणी करणं किंवा अंतर्गत मशागत करणं, हे काम चालूच असतं.
दादा आता तुम्ही आंब्याची पण शेती हा. करताय आणि ही पण करताय. हो, तुम्हाला आंब्याची त्या बाग आहे. दोन्ही करत असताना काय जाणवतं फरक त्याच्यामध्ये नाही, आंब्यामध्ये? आंबाची ही आम्हाला आवडच होती पहिल्यापासून, आंबा लावायची. आता आपल्याकडे केशर आहे, रत्ना आहे, हापूस आहे. हम्म. तर सुरुवातीला 50 झाडं लावली होती आम्ही. हा. त्यातली 25च जगलीत. हम्म. त्यावेळेला कृषी खात्यामार्फत त्याची लागवड केलेली होती तसं ह्याच्यामध्ये लावली नरेगामध्ये. तेवढी सगळी जगली? हा, ह्यातली बी थोडीशी गेलीत, पण कमी गेलीत, कारण आता कंपाऊंड आलं. पूर्वी कंपाऊंड नव्हतं. हे सामाजिक वनीकरण आहे शेजारी, तिथली गुरं किंवा शेरडं वगैरे यायची. पण आता आम्ही इथं कंटिन्यू राखणच आहे, म्हणजे थांबताच इथं? कंटिन्यू थांबावंच लागतंय. त्यामुळं तसला बेसिक कुणाचा आता त्रास नाही इथं आमच्या इथं. रात्रीच्या वेळी थांबायला लागतं का? नाही, रात्रीच्या वेळेला आम्ही एक इलेक्ट्रिकचं हे बसवलंय सोलरवरचं. ते ते सायरन आहे, तो रातचा ऑटोमॅटिक 10 त्याच्याविषयी मिनिटांनी थोडंसं वाजतो. सांगा, म्हणजे काय कसं केलं ते इलेक्ट्रिक सायरनचं? सायरन तो पुण्यावरून आमचा भावाचा मुलगा आहे, तो पुण्यात आहे. हं. तर त्यानं तिकडून तो सायरन आणलाय. हं. तो सोलरवर आहे. तो ऑटोमॅटिक 10 मिनिटांनी 10 मिनिटांनी वाजत राहतो. म्हणजे ते तुम्हाला त्याच वेळी सुचलं का की अशा पद्धतीने नाही. ते हा. त्याच्यापासून हे होऊ हो. शकतं? याच्यावर असं रोग वगैरे पडू नयेत म्हणून काय फवारता याच्यावर? नाही नाही, फवारणी काही कसलीच केमिकल फवारणी नाही, कसलीच नाही, साधी बी फवारणी नाही करत आम्ही. काही नाही असतं नाही का? नाही, होतच इथं नाही? बाकीकडे कुणाकडं शेतीच करत नाही, त्यामुळे तिकडचा व्हायरस किंवा काय हं. येण्याचा काय प्रश्नच नाही. बरोबर. जवळपास शेती कोणच करत नाही. पण तुम्ही याच्यामध्ये एक डोंगराळ भागामध्ये हा. पण तुम्ही केलं, हे खूप कौतुकास्पद आहे दादा. एक शेतकरी म्हणून तुमचा हा सगळा अनुभव किंवा एक शेती करत असताना तुमचं वैयक्तिक काय मत असतं? म्हणजे नाही, शेती करत लोकांनी ऑर्गॅनिक शेती केली तर खरोखरच चांगला फायदा आहे आणि बाजारपेठ पण चांगली आहे. म्हणजे हेच सोडा, म्हणजे तुती तिथंच करून हं. असं नाही. ज्याला जिथं करता येईल तिथं सेंद्रिय शेती करण्याचा बराचसा प्रयत्न करावा. सेंद्रिय शेतीशिवाय आता पर्याय नाही. गट शेती असू द्या किंवा काही हे असू द्या. आता मी काय करतो, हं. सगळं डिकम्पोज, डॉक्टर चंद्राचं डिकम्पोज करतो, जीवामृत सोडतो, स्लरी बनवतो. त्या सगळ्या सोडून रासायनिक कसलं काहीही घालत नाही, तरी उत्पन्न आम्हाला खरंच भरपूर मिळतं. हळद काढली आम्ही आता इथं भरपूर. त्याच्यामध्ये पण सेंद्रिय सगळे पद्धतीने? असं सेंद्रिय पद्धतीने. मग तुम्ही रासायनिक वापरायला नको हे तुमच्या डोक्यात हा, होतं का काय नाही, म्हणजे? ते रोटरीवाल्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा, आणि कृषी खात्यानं पण, हं. की बाबा रासायनिक वापरतच जाऊ नका, म्हणजे वापरू नका. किंवा तुम्ही असा काही हा. विचार करता का? हो, तर आम्हाला माझ्या तर मनात पूर्ण रुजलेलंच आहे ते, हं. की बाबा कम्प्लीट आपण सेंद्रिय शेती करायची. रोटरीचा मला सेंद्रिय शेतीचा म्हणजे आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, एक 2 कोणत्या साली? वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी. नाही, खरंच आहे. कारण रासायनिक वापरलं की त्याचा हो, अप्रत्यक्षरित्या शरीरावर पण शरीरावर परिणाम परिणाम होत होतो. असतो. हो, हो. कारण आपण बघतो की ते गोड फळं लागावी म्हणून त्याच्यावरती केमिकल वापरलं तर ते शरीराला किती घातक असू घातक शकते. असतं. हो, हो. आणि तुम्ही हे छान पद्धतीने हे करत आहात. खरंच खूप छान वाटलं तुमचं हा एक कव्हर करताना ही शेती. ही फळं आहेत तुतीची, त्याचं सीझन वर्षातून 2 वेळा असतो, म्हणजे 2-2 महिने. हो. तर दिवसाला त्याचं किती माल निघतो आणि किती हे होतं, किती किलो सरासरी 10 ते 12 किलो माल आम्हाला दर ह्याला भेटतो दिवसाला? दिवसाला. आणि त्यानंतरनं सगळ्यात मोठा आम्हाला चॅलेंज म्हणजे तो माल ग्राहकापाशी पोहोचवायला. हं. सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला तो गावतो की ग्राहकापाशी लवकरात लवकर माल पोहोचवायला, कारण की हे फळ नाजूक आहे. आणि त्याला कनेक्टिव्ह करताना आम्हाला ह्याचे फायदे पण सांगायला लागतात. तर फायदे हे असे आहेत की हे फळ खाल्ल्यानंतरनं आपलं ब्लड प्रेशर व्यवस्थित हे जातं, आपली इम्युनिटी पॉवर बूस्ट होते. सध्या तरी मी स्वतः जिम ट्रेनरचा जॉब करतो. मी स्वतः माझ्या क्लायंट्सला हे फळ खाण्यासाठी सल्ला देतो. मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळं ह्या गोष्टीचं गुणधर्म पटवायला मला सोपं जातं. तर त्यामुळं आमचा सेल्स करायला बऱ्यापैकी ही होऊन जातो आम्हाला म्हणजे फायदा. सगळ्यात ते चॅलेंज आहे की ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवणं. ग्राहकापर्यंत पोहोचायचं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे हं. त्यापेक्षा जास्त मोठं चॅलेंज आहे. बरोबर आहे. तसं काही तुमचा अनुभव आलेत का, म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स करताना? परत एकदा माल जर खाल्ला ना आपला, हं. की परत आपण फोन करून बोलून सांगतात बाबा माल चांगला आहे, उत्कृष्ट आहे. मी स्वतः सांगतो की एखादं लहान पोरगा असलं ना, त्याला खाऊन दाखवा. हं. तुमचं पोरगा आजारी पडणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. हं. फुल गॅरंटी देतो, कारण ह्याच्यावर कुठलाही फवारणी होत नाही किंवा ह्याच्यावर कुठलंही रसायन आपण वापरत नाही. त्यानंतर हे निसर्गाचं असल्यामुळं ज्या त्या सीझनमध्ये ज्या ती फळं खाल्लीच पाहिजेत. हे ज्या सीझनमध्ये येतं ही फळं गेलीच पाहिजेत पोटात. आणि हे दिसताना पण खूप नाजूक फळ आहे. म्हणजे तुम्ही आता बघू शकता, कॅमेरा तुम्ही हे करा, ह्यातनं जवळपास हे असं हे होतं, क्वीज होतं.
रक्त पातळी पण आपली व्यवस्थित होती आणि अंगातलं रक्त ही हे होतं, ब्लड ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं. हे बघा, एकदम ज्युसी फॉर्म मध्ये, कुठलंही रसायन फरवत नाही आणि साईजही मोठी आहे. तर ज्यावेळी माल येतो आपल्या शेतामध्ये, परंतु तो विकण्याची किंवा तो खपला जावा ही पण काळजी शेतकऱ्याच्या मनामध्ये असते. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुणाची साथ मिळाली किंवा मार्गदर्शन मिळालं की तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध झाली? कसं आहे, आम्हाला कृषी खात्यामार्फत पण मदत झाली. कृषी खात्याचे आमचे पवार साहेब असू द्या, गायकवाड साहेब असू द्या, MB पवार साहेब होते पूर्वी, गायकवाड साहेब, सुतार मॅडम, आता भोसले मॅडम म्हणून नवीन आलेले आहेत त्या. आम्हाला वारंवार त्यांची कृषी खात्याची वारंवार मदत होती. ते सांगतात आम्हाला की ह्या मार्गाने जा, तुम्हाला इथं हा रेट भेटेल किंवा काय सांगतात. त्यांना कंटिन्यू गाईडलाईन्स त्यांची मिळत असते. तसंच आम्हाला रोटरीची बी साथ झालेली आहे. तसंच आमच्या मित्रांची बी आम्हाला भरपूर साथ आहे सगळ्या. किंवा माल राहिला काय, एकदा आम्ही आमच्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो की बाबा असा कोणाला पाहिजे असेल तर द्या. मित्रांनी म्हणजे मोर पब्लिसिटी होती खूप त्याच्यामुळे. महत्त्वाची हा असते. चालतंय दादा, खूप छान माहिती तुम्ही दिली आणि खरंच हा एक नवा प्रयोग तुम्ही शेतकऱ्यांच्या पुढं सादर केला किंवा एक नवीन प्रयोग केल्यामुळं शेती अशा पण पद्धतीनं करता येते. जरी आपण म्हटलो की डोंगराळ भाग असलाय तर काही समस्या असतील तर त्याच्यातून पण मार्ग काढत असा काही प्रयोग एखाद्या प्रयोगशील शेतकरी असेल आणि करायची जिद्द असेल, इच्छा असेल तर करू शकतो. हे करू तुम्ही शकतो. हो, करू त्यातून शकतो. दाखवून दिलं. करू शकतो. खरंच पुन्हा एकदा बरोबर. तुम्ही सविस्तर माहिती या प्रयोगाची दिली. तुतीच्या फळांची माहिती पण सांगितली, त्याचा उपयोग पण सांगितला आणि किती इन्कम मिळू शकतं ते पण सांगितलं. तर तुमच्या या सविस्तर माहितीबद्दल तुमच्या आमच्या चॅनलच्या तर्फे मनापासून आभार. ठीक थँक्यू आहे. सो मच. आभारी. थँक्यू.